झाले 5. आता आपल्याला पुढच्या साखळीमध्ये 4 डबल क्रॉचेट करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 हे झाले 4. आता 3 साखळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि शेवटच्या साखळीमध्ये जिथे आपण हे आता 4 डबल क्रॉचेट केले आहेत त्याच्यामध्येच आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहेत. हे फूल तुम्हाला समजावं म्हणून मी एका पेपरवर हे साखळे आणि खांब काढून दिलेली आहेत, ती नक्की बघा तुम्ही. हे आपलं असं गोल फूल तयार होते. मी इथे एक साखळी घेते, ते अडकवते. आता आपण हे कट करून घेऊया. आपलं फूल तयार आहे. नसतेच आपल्याला 10-12 फुलं बनवायची आहेत. हे बघा. आता आपण पानं बनवायला घेऊया. पानं बनवण्यासाठी मी 5 साखळ्या बनवून घेते. 1 2 3 4 5. आता पहिल्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहेत, म्हणजे गोल राऊंड तयार होतो. आणि या गोल राऊंडमध्ये आपल्याला पहिले मुके खांब करून घ्यायचे 2, सिंगल क्रॉचेट 2 करून घ्यायचे, 1 आणि हे 2. आता हाफ डबल क्रॉचेट करायचे 2, पूर्ण खांब बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आता ते पण 2 बनवायचे आहेत. त्याच्यावरती 2 साखळ्या आणि आपले जे खांब होते त्या खांबाच्या वरतून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहेत साखळीतून. त्या पुन्हा 2 पूर्ण खांब बनवून घ्यायचे आहेत, डबल क्रॉचेट. मग हाफ डबल क्रॉचेट करायचे 2, नंतर मुके खांब करून घ्यायचे 2. तर पहिली जी आपण साखळी बनवली होती पानाची, त्या साखळीतून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. आणि पानाचा जो गोल मध्यभाग आहे त्याच्यातून पण आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे. आता ह्याच्यावरती आपल्याला 12 साखळ्या घ्यायच्या आहेत. बारा साखळ्या झाल्यानंतर चौथ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहेत. तिथे आपल्याला दुसरं पान बनवायचं आहे. स्लिप स्टिच झालेत माझं. आता 2 मुके खांब सेम पान बनवायचं आहे जसं आपण आता अगोदर बनवलं ते. 2 अर्धे खांब बनवायचे आहेत, हाफ डबल क्रॉचेट. माझं हे पान रेडी आहेत. आता या पानाच्या मध्यभागी आपल्याला पहिल्या साखळीतून स्लिप स्टिच करून घेऊया. त्या पानाच्या मध्यभागातून आपल्याला हा धागा न्यायचा आहे. तर मी हे स्लिप स्टिच करत 5व्या साखळीपर्यंत घेऊन जाते. पाचव्या साखळीपर्यंत करते मी. बरोबर मध्यभाग तयार होतो त्याचा. मग हे बघा, आता इथून पुढे वरती आपल्याला साखळ्या बनवायच्या आहेत 40.
4 साखळ्या बनवून झालेल्या आहेत. इथे 4थ्या साखळीवर मी गोल राऊंड करून घेते. स्लिप स्टिच करायची आपल्याला, मग गोल तयार होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला पानं बनवायची आहेत. असे आपल्याला 9 पानं बनवायची आहेत. आता आपण जे पान खाली बनवलं आहे सेम तसंच पान बनवायचं आहे तिथे. हे या पानासारखीच पानं आपल्याला इथे बनवायची आहेत. माझं पान तयार झालेलं आहे. याच्यावर आता आपल्याला 12 साखळ्या घ्यायच्या आहेत. 12 साखळ्याच्या अंतरावर आपल्याला दुसरं पान बनवायचं आहे. 4 साखळ्यावर मी स्लिप स्टिच करून घेते. दोन मुखे खांब हे आपले पानं आहेत, तसेच पानं बनवायचे. 9 पानं बनवून घेतले मी. 9 पानं बनवून घेतली. खाली 2 पानं पण 40 साखळ्या घेऊन खाली 2 पानं पण बनवून घेतलेली आहेत. आणि आता मी परत दुसरा राऊंड तयार करते आहेत. मी वरती जात आहेत पुन्हा. त्याच्यामध्ये मी मुका खांब करत वरती जात आहेत. इथपर्यंत यायचं आहे. आपल्या पानापर्यंत आपण जे पान बनवलं आहे तिथपर्यंत यायचं आहे. आणि त्या पानासमोरच आपल्याला दुसरं पान बनवत जायचं आहे. सेम हा जसं आपण केलं तसंच करायचं. आणि हे बघा समोरासमोर हे पान असं तयार होत आहेत आणि हा आपला बेल्ट तयार होतोय. आता ह्याच्यावर आपण जी बनवलेली फुलं आहेत ती ठेवायची. फुलं ठेवल्यावरती अशी दिसतात. मी या सुई दोऱ्याने या धाग्याने त्याला शिवून घेतले आहेत आणि आपला बेल्ट तयार झालेला आहे. मला नक्की कळवा कसा झाला तो. थँक्यू.